नवी मुंबई विमानतळाला दिबांचे नाव द्या, नाव न दिल्यास एकही विमान उडू देणार नाही, खासदार सुरेश म्हात्रे यांनी सरकारला इशारा दिलाय। मांकोली नाका नवी मुंबई पदयात्रा काढणार असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव द्या, अन्यथा नवी मुंबई विमानतळावरून एकही विमान उडू देणार नाही असा इशारा त्यांनी केंद्र सरकारला दिलेला आहे। 14 सप्टेंबर रोजी खासदार सुरेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली भिवंडी ते नवी मुंबई विमानतळ आणि जासई गावापर्यंत कार रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर विमानतळाचं उद्घाटन होऊ देणार नाही असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतलेला होता। या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 3 ऑक्टोबरला स्थानिक भूमिपुत्रांसोबत बैठक घेतली होती। यावेळी 2 ते 2.5 महिन्यामध्ये विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव दिलं जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलेलं होतं। मात्र आता पुन्हा एकदा तिथल्या आमदारांनी हा इशारा दिलेला आहे, एकही विमान उडू देणार नाही, नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव दिलंच गेलं पाहिजे अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे। फायनल झालेलं आहे आणि तेही थेट धडक 2 दिवसानंतर आम्ही विमानतळ गाठला। 25 तारखेच्या आत कुठल्याही परिस्थितीत हे नामांतरण झालं नाही। जसं आम्ही म्हटलं की आमचा तीव्र विरोध असेल, निषेध असेल आणि या विमानतळावरून कुठलेही विमान उडणार नाही अशा प्रकारची भूमिका ही सगळ्या स्थानिक भूमिपुत्रांची झालेली आहे। तर आता आपण प्रतिक्रिया सुद्धा पाहिलेली आहे। स्थानिक भूमिपुत्रांसोबत मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतलेली होती आणि त्यावेळेला आपण दिबा पाटलांचं नाव देऊ असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलेलं होतं आणि आता पुन्हा एकदा खासदार सुरेश म्हात्रे यांनी सरकारला इशारा दिलेला आहे, लवकरात लवकर या विमानतळाला दिबा पाटलांचं नाव द्यावं अशी आग्रही मागणी त्यांनी केलेली आहे। त्याचबरोबर तिथल्या स्थानिक नेत्यांनी आणि आंदोलनकर्त्यांनी सुद्धा हीच मागणी केलेली आहे। त्यामुळे आता या मागणीची पूर्तता होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।